नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहत आहात, तो तुम्ही का पाहू शकत आहात? कारण तुमच्याकडे इंटरनेट आहे। आणि इंटरनेट का आहे मित्रांनो? कारण तुम्ही रिचार्ज केला आहे, तुम्ही त्याचे पैसे पे केले आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकत आहात। मित्रांनो, आपण गाडीने फिरतो, गाडीमध्ये का फिरतो? कारण आपण त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलेलं असतं, किंवा आपण ती गाडी विकत घेतलेली असते, किंवा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो। तर का फिरतो? कारण आपण जेही गाडी भाडं आहे ते आपण पे केलेलं असतं, त्याच्यामुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरू शकतो। का? कारण आपण त्याचे पैसे पे केले आहेत। आपण मित्रांनो हॉटेलमध्ये जेवायला जातो, त्यावेळी जेवायला आपल्याला फ्रीमध्ये भेटतं का? बिलकुल नाही। आपण जे ऑर्डर करतो, जेवतो, त्याच्यानंतर आपल्याला एक बिल येतं, ते आपण पे करतो विथ GST। मित्रांनो, हे सर्व आपण करतो। आपण घरी जेवतो, जेवतो का? कारण आपण ते किराणा माल भरलेला असतो, आपण त्याचे पैसे पे केलेले असतात। मित्रांनो, आपण सर्वांना पैसे देतोय, आपण सर्वांना पैसे पे करतोय, पण आपण स्वतःला पैसे पेच करत नाही आहोत। मित्रांनो, सेविंगमध्ये आर्थिक समृद्धता आणण्यासाठी एक कॉन्सेप्ट आहे, पे युअरसेल्फ फर्स्ट। आता तुम्ही मित्रांनो सर्वांना पैसे देत आहात, पण स्वतःला तर पैसे देतच नाही आहात। त्यामुळे मित्रांनो, मिनिमम 10% तरी आपण सेविंग स्वतःसाठी केली पाहिजे। म्हणजे मिनिमम 10% तरी तुम्ही स्वतःला दिले पाहिजे, स्वतःला सेविंग केली पाहिजे। मित्रांनो, ज्याची सॅलरी 20,000 असेल त्याने मिनिमम 10% म्हणजे 2,000 रुपये तरी सेव्ह केलेच पाहिजेत, मिनिमम आहे सर्व। ज्याची 30,000 आहे तो 3,000, 40,000 आहे तो 4,000, 50,000 आहे तो 5,000, हे मिनिमम आहे मित्रांनो सेविंग करणं। त्यामुळे मित्रांनो, अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यालाही अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क सुद्धा करू शकता। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।